नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ रूपाली देशपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे OCM म्हणजेच वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा विषय शिकवते. आपण मागील तासिकेपासून सुरुवात केलेली आहे व्यवस्थापनाची कार्ये या दुसऱ्या पाठाला. आज आपण व्यवस्थापनाची कार्येमधलं चौथं आणि पाचवं कार्य याचा अभ्यास करणार आहोत. चौथं कार्य आहे नियंत्रण आणि पाचवं कार्य आहे समन्वय. कोणतंही काम करण्यासाठी नियंत्रण म्हणजेच डायरेक्शन याची खूप आवश्यकता असते. मग त्याचं महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. तसंच अनेक वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतात, परंतु जेव्हा संघटना म्हणून आपण म्हणतो ना, त्यावेळी या सर्वांचं कार्य एकत्रितपणे समूहाचं कार्य म्हणून दाखवलं जातं. या कार्यावरच समूहाचं आणि त्या संघटनेचं यश अवलंबून असतं. उद्दिष्टांची प्राप्ती करता येते. मग हे कार्य सुद्धा आज आपण समजून घेऊया. चला तर मग PPTच्या माध्यमातून या दोन्ही संकल्पना आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पाठ क्रमांक 2 मधलं व्यवस्थापनाची कार्ये हा भाग आपण बघत आहोत. आता या कार्यामध्ये आपण मागील पाठांमध्ये नियोजन, संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन ही 3 कार्य बघितली होती. आजच्या पाठामध्ये आपण निर्देशन, समन्वय यांना सुरुवात करणार आहोत. निर्देशन यालाच नेहमीच्या पद्धतीने डायरेक्शन असंही म्हणलं जातं. निर्देशन म्हणजे काय आपण चित्राच्या माध्यमाने समजावून घेऊ. लाल रंगामध्ये असलेला व्यवस्थापक त्याची जी निळ्या रंगातली टीम आहे यांना एका दिशेने घेऊन जात आहे, म्हणजे तो त्यांना योग्य ते मार्गदर्शन देत आहे. अर्नेस्ट डेल यांनी जी निर्देशनाची व्याख्या केलेली आहे ती आपण बघूया. कार्यक्षम पद्धतीने गुणवत्ता मिळवण्याची प्रक्रिया आणि धोरणे यांचे स्वरूप ठरवणे आणि त्यांची आखणी करणे म्हणजे निर्देशन होय. लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने ही व्याख्या तोंडपाठ करायची आहे. व्याख्या माहिती घेतली आपण, परंतु आता नक्की त्याचा अर्थ काय हे जाणून घेऊया. निर्देशन म्हणजे व्यवस्थापनाचा आत्मा आहे, कारण कोणतंही काम करण्यासाठी निर्देशनाची म्हणजे डायरेक्शनची आवश्यकता असते. निर्देशन हे अखंड चालू राहणारं कार्य आहे. प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक स्तरावर, प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक संघटनेमध्ये निर्देशनाची गरज असते. इतकंच काय, तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या शिक्षकांच्या निर्देशनाची म्हणजेच मार्गदर्शनाची गरज असते. हे निर्देशन उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत म्हणजे 3ही स्तरांना लागू पडते. निर्देशनामध्ये कशा पद्धतीचे कार्य होते तर व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना जे ध्येय आहे संघटनेचं हे सांगतात. हे ध्येय साध्य करण्यासाठी काही सूचना आणि मार्गदर्शन करतात. आता हे सूचना आणि मार्गदर्शन केलं की त्यानंतरचा पुढचा मुद्दा आला तो पर्यवेक्षण. पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन. हे करण्याची आवश्यकता का आहे का तर कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या सूचना आणि केलेलं मार्गदर्शन याचे पालन केले आहे का, कामावर त्याचा काही फरक पडलेला आहे का हे तपासून बघणं आवश्यक असतं. म्हणूनच पर्यवेक्षण हा निर्देशनाचा अविभाज्य भाग आहे. मग कर्मचाऱ्यांच्या काम आणि वर्तन यांचं परीक्षण करून त्याबद्दलची जी काही निरीक्षणं असतील ती व्यवस्थापक त्याची नोंदणी करतो. ती व्यवस्थित पद्धतीने ती नोंदवितो आणि त्याच्या अनुषंगाने पुढील निर्णय संघटना पातळीवर घेतले जातात. आता आपण जाणून घेऊया निर्देशनाचं महत्त्व. यातलं पहिलं महत्त्व आहे कृतीला प्रवृत्त करणे. प्रत्येक कार्याला योग्य पद्धतीचे निर्देशन आवश्यक असते. हे कशासाठी लागणार आहे, जे काही काम नेमून दिलेलं आहे कर्मचाऱ्यांना ते वेळेत पूर्ण करण्यासाठी याची गरज आहे. मग आता हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी काही सूचना द्याव्या लागतात. या सूचना कोण देणार आहे, निश्चितपणे त्या विभागाचे व्यवस्थापक हे आदेश किंवा सूचना देतील. त्याचबरोबर त्यांचं पालन होतंय का नाही याकडेही ते लक्ष देतात आणि जर पालन होत नसेल तर परत एकदा सूचना आणि मार्गदर्शन केले जातं. त्यामुळे कोणतं काम करावं, ते कसं करायचंय, कधी करावं याच्या सर्व सूचना व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांना देतात. आपण दुसरा मुद्दा बघूया, प्रयत्नांचे एकत्रीकरण. सर्व प्रकारचे जे प्रयत्न असतात किंवा जे काही काम चालतं संघटनेमध्ये हे कशासाठी बरं चालतं
तर संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी ध्येय सांगितलेली आहेत ती साध्य करणं आवश्यक असतं. मग आता ही साध्य करताना सर्व विभाग, सगळे कर्मचारी हे एकत्रितरित्या काम करतात. हे काम करून घेण्यासाठी अर्थातच व्यवस्थापकाचं उत्तम नेतृत्व, कुशल नेतृत्व आवश्यक असतं. त्याचं प्रभावी संभाषण, मग या संभाषणामुळे कर्मचाऱ्यांना काम करण्याची इच्छा आणि काम करण्यासाठी योग्य मार्ग दिला जातो. त्यामुळेच सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि विभागांच्या प्रयत्नांच्या एकत्रीकरणाची गरज असते. आता कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांना योग्य पद्धतीने समजावून सांगावे लागते आणि त्या पद्धतीनेच कार्य पुढे नेता येते. त्यामुळं प्रभावी संभाषण आणि योग्य असे संभाषण या ठिकाणी आवश्यक असते. आपण पुढचा मुद्दा बघूया. क्रमांक 3, प्रेरणेचे साधन. कर्मचाऱ्यांच्या मताचा आदर करणं हे एका उत्तम व्यवस्थापकाचं हा गुण समजूया आपण. कारण कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांचं जे काही मत आहे कामाच्या संदर्भातलं त्याचा देखील आदर केला गेला पाहिजे. जर काही सूचना केल्या गेल्या कर्मचाऱ्यांतर्फे तर त्याही अंमलात आणण्यासाठी त्या योग्य आहेत का नाही आणि योग्य त्या सूचनांचा निश्चितपणे समावेश करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थापक हा कर्मचाऱ्यांच्या गुणांना, कल्पनाशक्तीला कायम प्रोत्साहन देतो आणि असं प्रोत्साहन देणारे व्यवस्थापक निश्चितपणे हे कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय असतात. ते यांच्या प्रेरणांचे स्थान बनतात. जे काही प्रेरणा मिळते, जे काही प्रोत्साहन दिलं जातं कर्मचाऱ्यांना, हे कशासाठी असणार आहे? हे निश्चितपणे त्या कर्मचाऱ्यांची, त्या विभागाची कामगिरी सुधारण्यासाठी असणार आहे. आणि ही जर कामगिरी सुधारली तर निश्चितपणे कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहेत. तसंच काही आर्थिकेतर लाभही त्यांना दिले जाणार आहेत. आर्थिकेतर लाभांबद्दल आपण या आधीच्या कार्यामध्ये माहिती घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोत्साहन देऊन व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करतो, प्रेरित करतो. क्रमांक 4 आहे स्थिरता प्रदान करणे. प्रभावी नेतृत्व, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन याच्यामुळे कर्मचाऱ्यांना संघटनेसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. त्याच पद्धतीने त्यांना संघटनेबद्दल आपुलकी वाटते. ही जर आपुलकी वाटली तर निश्चितपणे त्यांच्या कामाचा दर्जा सुधारतो. संघटना दीर्घकाळ टिकावी, तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्त्वाची असते. आणि ही स्थिरता कधी मिळेल? जर कर्मचाऱ्यांचं वर्तणूक आणि कामगिरी ही समाधानकारक असेल तर निश्चितपणे त्याचा संघटनेच्या स्थिरतेवर परिणाम होतो. संघटनेची वाढ होते. कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर सहकार्याची भावना असेल तर त्यामुळे काम एकत्रितरित्या अतिशय छान पद्धतीने करता येतं. आणि कर्मचाऱ्यांच्या मधल्या सहकार्यामुळे, विविध विभागांमधल्या सहकार्यामुळे संघटनेला स्थिरता येते. कारण हे कर्मचारी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात आणि हे काम अनेक कालापर्यंत करता येते. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांमध्ये संतुलन निर्माण होते. पुढील मुद्दा आहे 5वा, बदलांचा सामना करणे. आपल्याला माहिती आहे की कोणताही व्यवसाय असू द्या, कोणतीही संघटना असू द्या, बाजारामधल्या वातावरणामध्ये नियमितपणे नेहमी बदल होत राहतात. हे बदल परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम त्या व्यवसायावर करत राहतात. मग आता या बदलांशी जुळवून घेणं हे खूप आवश्यक आहे. कारण व्यवसाय हा अत्यंत काटेकोरपणे आणि सचोटीने करण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे या बदलांची जुळवून घेताना अनेक आवश्यक ते बदल संघटनेमध्ये सुद्धा करावे लागतात. मग आता या बदलांची माहिती कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक असते. उत्तम नेतृत्व गुण असलेले व्यवस्थापक ही माहिती अतिशय योग्य संदेशवहनाद्वारे सकारात्मक पद्धतीने कर्मचाऱ्यांना देतात. कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक बदल घडवून आणतात. या सकारात्मक मानसिकतेमुळे कर्मचारी योग्य त्या बदलांना सामोरे जायला तयार होतात आणि अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी जी तयारी असते ही तयारी निश्चितपणे संघटनेसाठी प्रेरणादायक असते आणि आपण इच्छित उद्दिष्ट प्राप्त करू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर, मग त्या ठिकाणी
या रोबोटचा वापर करण्यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाते आणि मगच खऱ्या अर्थाने बदलांना सामोरे जाऊन खूप उत्तम कामगिरी करता येते. पुढील मुद्दा आहे 6वा, संसाधनांचा कार्यक्षम वापर. संघटनेमध्ये मानवी संसाधने म्हणजे कर्मचारी असतात, त्यांना योग्य ती कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या या नेमून दिल्या जातात. त्याच पद्धतीने त्यांना प्रत्येक वेळी योग्य त्या सूचना केल्या जातात. त्यामुळे काय होतं, कामाची पुनरावृत्ती टाळता येते. तेच काम पुन्हा पुन्हा वेगवेगळे कर्मचारी करण्याची आवश्यकता भासत नाही, कारण दर्जा आणि गुणात्मक कार्य या कर्मचाऱ्यांच्या हातून पूर्ण होते. त्यामुळे उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करण्यासाठीचं योग्य मार्गदर्शन दिलं जातं. आता जे कर्मचारी आहेत ते इतर संसाधनांचाही वापर करणार आहेत संघटनेसाठी काम करताना. मग या संघटनेमध्ये काम करताना उपलब्ध साधनांचा योग्य रीतीने वापर करणे याचेही मार्गदर्शन, निर्देशन या कार्यामध्ये दिले जाते. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने मानवी श्रम किंवा यंत्रसामुग्री किंवा पैसा यांचा योग्य तो वापर केला जाऊ शकतो. याच्यामुळे खर्च कमी होतो आणि नफा वाढण्यास मदत होते. आपण पुढील मुद्दा बघूया. क्रमांक 7, संघभावना निर्माण करते. सामूहिक प्रयत्न हे कधीही श्रेष्ठ असतात, खूप छान परिणाम देतात वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा, आणि त्यामुळेच सामूहिकपणे काम करणे, सांघिक कार्य करणे हे खूप आवश्यक असते. ही प्रेरणा निर्माण करण्याचं काम हे व्यवस्थापक करतात. निर्देशन हे सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देतं. त्यामुळे संघटनेच्या यशामध्ये सामूहिक प्रयत्न हे महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच संचालक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते, कारण तो अतिशय योग्य पद्धतीने संघटनेच्या ध्येयप्राप्तीसाठी मार्गदर्शन करू शकतात. क्रमांक 8 आहे व्यक्तींमधील क्षमता ओळखणे. उत्कृष्ट व्यवस्थापक ज्याच्याकडे अतिशय चांगले नेतृत्व गुण आहेत, याचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या बरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष गुण आणि त्यांची क्षमता ओळखणे. त्याच पद्धतीने ह्या क्षमतांचा विकास करण्यासाठी त्यांना योग्य ते प्रोत्साहन देणे. त्यांच्यामध्ये काही विशेष गुण असतील तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्याचा संघटनेच्या भल्यासाठी, शिवाय त्या कर्मचाऱ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी फायदा करून घेणे, असे महत्त्वाचे कार्य व्यवस्थापक करतात. त्यांना योग्य पद्धतीने प्रेरणा देणे हे सुद्धा याचाच अविभाज्य भाग. सर्व क्षमता आणि विशेष गुण किंवा कौशल्य असतील कर्मचाऱ्यांमध्ये तर त्याचा संपूर्णपणे वापर संघटनेसाठी करणे हे खूप आवश्यक असते. आणि जी संघटना आणि जे व्यवस्थापक अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतील, निश्चितपणे त्या संस्थेचे, त्या संघटनेचे, त्या कारखान्याचे भवितव्य हे उज्ज्वल असते. क्रमांक 9चा मुद्दा बघूया. कार्यक्षमतेमध्ये वाढ होणे. सर्वोत्तम कामगिरीसाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा ह्या अत्यंत आवश्यक असतात. मग कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्यवस्थापक देतात. त्याच पद्धतीने व्यवस्थापन सुद्धा प्रेरणा देतात. एक नेता म्हणून जेव्हा व्यवस्थापकाची निवड केली जाते त्यावेळी त्याने पर्यवेक्षण आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे आपल्या गुणांचाही विकास करणे आणि संघटनेसाठी ते वापरणे हेही आवश्यक असते. पर्यवेक्षणाच्या योग्य तंत्राचा वापर त्याने करायचा असतो. मग हे तंत्र कोणते असेल? हे तंत्र प्रत्येक संघटना आणि प्रत्येक व्यवस्थापक यांप्रमाणे बदलत जाते. त्या परिस्थितीत योग्य असलेले पर्यवेक्षणाचे तंत्र वापरले जाते. मग कदाचित काही वेळा समोर उभे राहून कार्याचे पर्यवेक्षण केले जाईल किंवा कर्मचाऱ्याच्या नकळत त्याच्या कार्याचे पर्यवेक्षण केले जाईल. त्यामुळेच पद्धतींमध्ये हा नेहमी फरक पडतो, परंतु त्याचा परिणाम हा योग्यच असतो. तो म्हणजे आवश्यक तेथे योग्य मार्गदर्शन देणे. यामुळे काय होतं, याचा सकारात्मक परिणाम होतो. कर्मचाऱ्याच्या कामगिरीवर अतिशय उत्तम परिणाम होतो आणि त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते, कारण दिलेले कार्य तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पूर्ण करायला सक्षम असतो. फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.
पुढील मुद्द्याकडे वळूया. क्रमांक 10, सहकार्य. सहकार्य म्हणजेच कोऑपरेशन. कोणत्याही संघटनेचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य हे आवश्यकच असतं. हे व्यवस्थापक किंवा संचालक किंवा उच्च स्तर, कनिष्ठ स्तर अथवा मध्यम स्तर या कोणत्याही स्तरावरील व्यक्तींसाठी आवश्यक आहे. तसंच ते कर्मचाऱ्यांमध्येही असायला हवं. जेथे कोणी कमी पडेल तेथे मी जाऊन काम करेल, मी मदत करेल, ही भावना निर्माण होणं आवश्यक असतं. परस्पर सहकार्यामुळे काम वेळेमध्ये पूर्ण होण्यास मदत होते आणि काम जर वेळेमध्ये पूर्ण झालं तर निश्चितपणे संघटनेची उद्दिष्टे साध्य करता येतात. त्यामुळेच उत्तम पद्धतीचे सहकार्य कामामध्ये आवश्यक असते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आता पुढील व्यवस्थापनाच्या कार्याकडे जाऊया. पुढचं कार्य आहे समन्वय. आपण चित्रामध्ये बघू शकतो समन्वय. वेगवेगळे विभाग आहेत. चित्रामध्ये 5 विभाग दाखवलेले आहेत. हे 5ही विभाग एकत्रितपणे काम करतायत, कारण त्यांच्यामध्ये उभे असलेली व्यक्ती आहे व्यवस्थापक. त्यामुळे या 5ही विभागांचं काम एका ठिकाणी आणून त्या पद्धतीने उद्दिष्ट साध्य करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच यालाच म्हणायचंय समन्वय किंवा कोऑर्डिनेशन. मुनी आणि रिले यांनी याबद्दलची व्याख्या दिलेली आहे. बघूया ही व्याख्या काय आहे. संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. आता मांडणी सूत्रबद्ध असायला हवी, जी आपण चित्रामध्ये बघू शकतो. त्याच वेळेला ही सर्व मांडणी आणि यांचे सर्व श्रम किंवा याचा रिझल्ट जो आहे कामाचा, हा सर्व एकत्रितपणे एका ठिकाणी म्हणजेच संघटनेच्या केंद्रस्थानी येणे आवश्यक असते. यालाच म्हणायचे समन्वय. व्याख्या तुम्हाला आहे तशीच पाठ करायची आहे. आता समन्वयाचे महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. यातील पहिला मुद्दा आहे संघभावनेला प्रोत्साहन देणे. बघा, हा मुद्दा आपण वारंवारपणे अभ्यासत आहोत. व्यवस्थापनांची कार्य आणि तत्व येथे सर्वत्र संघभावना ही महत्त्वाची आहे. त्यामुळेच सामूहिक प्रयत्न हे कायम श्रेष्ठ असतात. वैयक्तिक प्रयत्न, एकट्या व्यक्तीने काम करणे किंवा प्रयत्न करणे यापेक्षा सामूहिकरित्या कोणतीही कृती केली ना किंवा कोणतेही काम केले तर त्याचा परिणाम हा निश्चितपणे खूप सकारात्मक आणि चांगला असणार आहे. त्यामुळे हे सांघिक कार्य करण्याची प्रेरणा देणं हे काम व्यवस्थापक आणि व्यवस्थापन या दोघांचंही आहे. मग ही प्रेरणा देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला जाऊ शकतो. ही तंत्रे परत एकदा व्यवस्थापकाप्रमाणे बदलू शकतात. कमीत कमी संघर्ष व्हावा यासाठी व्यवस्थापकाने पुढाकार घेणे आवश्यक असते. आणि मग संघर्ष टाळायचा असेल तर कामाची वाटणी, जबाबदारी, अधिकार यांचे योग्य वाटप याची खूप आवश्यकता असते. आणि समन्वयातून त्यामुळे कमीत कमी संघर्ष निर्माण होतो. यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद असू शकतो. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये संघभावना वाढीस लागते. म्हणूनच संघभावनेला प्रोत्साहन देणे हे समन्वय म्हणजेच कोऑर्डिनेशनचं सर्वात महत्त्वाचं कार्य आणि महत्त्व आहे. मुद्दा क्रमांक 2, योग्य दिशा दाखवणे. संघटनेच्या समान ध्येय प्राप्तीसाठी पद्धतशीरपणे कामाची आखणी केली जाते. आपल्याला कल्पना आहेच, नियोजन हे व्यवस्थापनाचं पहिलं कार्य आहे. या नियोजनामध्ये खूप पद्धतशीरपणे कामाची आखणी केली जाते. त्यानंतर योग्य ते निर्देशन, योग्य पद्धतीने प्रोत्साहन आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊन काम करून घेतले जाते. कारण व्यवस्थापन म्हणजेच इतरांकडून अतिशय योग्य पद्धतीने काम करून घेणे. यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते. त्याच वेळी सर्व विभाग, विक्री विभाग असेल, खरेदी विभाग असेल, अकाउंट्स विभाग असेल किंवा विपणन म्हणजे मार्केटिंग विभाग असेल, हे सर्व विभाग एकमेकांवर अवलंबून असतात. मग अशा वेळी या सर्वही विभागांमध्ये झालेली कामे ही एकत्रितपणे संघटनेच्या वाढीसाठी आणि उद्दिष्टपूर्तीसाठी गरजेची असतात. म्हणूनच त्यांना योग्य दिशा दाखवणे आवश्यक असते. आपला पुढील मुद्दा आहे क्रमांक 3, प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते. प्रभावी समन्वय याच्यामुळे खूप चांगली प्रेरणा कर्मचाऱ्यांना मध्ये निर्माण होते. कर्मचारी त्यांना नेमून दिलेले काम
पूर्ण करतात आणि ते पूर्ण करताना काही कर्मचारी पुढाकार घेतात, सूचना करतात. आवश्यक त्या सूचनांचा व्यवस्थापन विचार करू शकतं. त्यामुळेच काम करण्याची प्रेरणा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते. अशी प्रेरणा निर्माण झाली, की कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. कारण त्यांनी स्वतः केलेल्या सूचनेचं जर स्वागत संघटनेमध्ये झालेलं असेल, तर त्यांना संघटनेबद्दल अत्यंत आपुलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे अतिशय उत्तम पद्धतीने मनापासून ते काम करू शकतात. याचाच परिणाम कुठे होणार आहे? संघटनेची भरभराट होणार आहे. आणि संघटनेची भरभराट झाली याचाच अर्थ कर्मचाऱ्यांची प्रगती होणार आहे. मग ही प्रगती कशी असेल? ती बढती असेल, पदोन्नती असेल किंवा पगारवाढ असेल. वेगवेगळ्या पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या प्रगतीची दारं खुली होतात. त्याचवेळी काही विभागामध्ये जर कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता असेल, शारीरिक कष्टांची आवश्यकता असेल, तर हे परिश्रम करण्यासाठी सुद्धा कर्मचाऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोत्साहन मिळते. त्यामुळे प्रेरणा निर्माण करण्याचे काम हे व्यवस्थापक अत्यंत योग्य पद्धतीने करू शकतात. पुढील मुद्दा बघूया. क्रमांक 4, साधनांचा पर्याप्त वापर. तुम्हाला आठवत असेल तर व्यवस्थापनाच्या प्रत्येक कार्यामध्ये आपण या मुद्द्याचा विचार करत आहोत. जी उपलब्ध साधने असतात यांची प्रत्येक विभागाप्रमाणे वाटणी केली जाते. उदाहरणार्थ स्टेशनरी म्हणजे कागद किंवा इतर कोणतेही साहित्य असेल, पेन असेल किंवा आवश्यक साहित्य असेल, याचे वेगवेगळ्या विभागांमध्ये आवश्यकतेनुसार वाटणी केली जाते. मग आता जबाबदारी कोणती येते? प्रत्येक विभागाने या उपलब्ध साधनांचा योग्य पद्धतीने आणि पर्याप्त पद्धतीने वापर करणे. असा जर वापर झाला तर निश्चितपणे खर्चावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. आणि खर्चावर नियंत्रण म्हणजेच खर्च कमी झाला तर संघटनेचा नफा वाढतो आणि खर्च जास्त झाला तर निश्चितपणे त्याच नफ्याचं प्रमाण कमी होणार आहे. म्हणूनच उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करणं हे अत्यंत आवश्यक असतं. व्यवस्थापक हा पर्याप्त वापर कसा करायचा याच्यासाठी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतो. तसेच कर्मचारीही अनेक वर्ष काम करत असल्यामुळे त्यांना सुद्धा या जबाबदारीची पूर्ण जाणीव असते. त्यामुळे त्यांच्यामधले जे वरिष्ठ कर्मचारी असतील, ज्यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे, ते योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. मग संसाधनांचा योग्य वापर करणे सहज शक्य होते. मुद्दा क्रमांक 5 आहे संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती. काही गोष्टी संघटनेमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना टाळता येऊ शकतात. उदाहरणार्थ कामाला विलंब होणे, साधनांचा अपव्यय करणे. त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांचा जो वेळ आहे कामाचा, हा उगीचच निष्क्रियतेमध्ये वाया घालवणे किंवा कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद होणे, या सर्व गोष्टी आपण टाळू शकतो. या टाळता आल्या तर निश्चितपणे संघटनेची भरभराट होते आणि कर्मचाऱ्यांची प्रगती होते. त्यामुळे व्यवस्थापकाने आवश्यक ते योग्य मार्गदर्शन या ठिकाणी करणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण समन्वयाचे महत्त्व यामधील 5 मुद्दे इथे तपासलेले आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण व्यवस्थापनाचं 4थं आणि 5वं कार्य याचा अभ्यास केला. 5वं कार्य आपण पुढील भागामध्ये पूर्ण करू. त्याआधी आज केलेल्या अभ्यासाचा थोडासा आढावा घेऊया. निर्देशन म्हणजेच मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आणि कोणत्याही संघटनेमध्ये सुद्धा. तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करू शकता. आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे योग्य रीतीने आयुष्याची वाटचाल करू शकता. तसंच संघटनेमध्ये व्यवस्थापक ही व्यक्ती आणि व्यवस्थापन हे घटक निर्देशन करण्यासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करतात. त्यामुळेच निर्देशन या गोष्टीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. निर्देशन केल्यामुळे उपलब्ध साधने यांचा योग्य वापर करता येतो. कामगारांना मोलाचे मार्गदर्शन मिळते. त्यांचा वेळ वाया जात नाही आणि असं केल्यामुळे संघटनेच्या नफ्यामध्ये पर्यायाने वाढ होते. तसंच संघटनेची जी उद्दिष्ट आहेत त्यांची प्राप्ती केली जाते. पुढील कार्य होते समन्वय. समन्वय म्हणजेच कोऑर्डिनेशन. प्रत्येक व्यक्ती आपापल्या ठिकाणी
आपापले काम करत असतो. परंतु जेव्हा आपण एखाद्या समूहाचा घटक असतो ना, त्यावेळी हे सर्व कार्य, सर्व व्यक्तींनी केलेले कार्य एकत्र आणण्याची गरज असते. म्हणजेच समन्वयाची गरज असते. याच पद्धतीने संघटनेमध्ये अनेक विभाग कार्य करतात. या विभागांमध्ये समन्वय असण्याची पण गरज असते. उदाहरणार्थ, विक्री विभाग फक्त विक्री या कार्यावर लक्ष केंद्रित करतो. तसंच खरेदी विभाग कच्च्या मालाची खरेदी किंवा इतर अनेक संसाधनांची खरेदी करतात. परंतु या दोनही घटकांना जोडणारा महत्वाचा विभाग असतो उत्पादन विभाग. म्हणजेच काय? हे सर्व विभाग एकमेकांवर अवलंबून आहेत आणि जर हे अवलंबून असतील तर यांच्यामध्ये योग्य पद्धतीचा समन्वय असणे आवश्यक आहे. मग हा समन्वय कसा ठेवता येईल? त्यासाठीचं मार्गदर्शन हे व्यवस्थापक आणि व्यवस्थापन करतात. यासाठी काही ठराविक तंत्र किंवा अनेक पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धती कोणत्या हे त्या त्या संस्थेवर किंवा कंपनीवर अवलंबून असतं. तसंच प्रत्येक व्यवस्थापकाची पद्धत ही वेगळी असते. परंतु याचा परिणाम काय असणार आहे? संस्थेचं उद्दिष्ट प्राप्त करणे. आणि म्हणूनच व्यवस्थापनाची कार्ये जशी आपण संघटनेमध्ये अभ्यासतोय ना किंवा संघटनेमध्ये वापर केला जातो, तसाच आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा याचा वापर करणं खूप आवश्यक आहे. आपण समन्वयातल्या उरलेल्या 5 मुद्द्यांचा अभ्यास पुढील पाठामध्ये करूया. धन्यवाद.